नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 12वी राज्यशास्त्रावर चर्चा करतोय. एकदम इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका. मित्रांनो बघा, बोर्डाच्या परीक्षेला बरेचसे प्रश्न रिपीट होतात. तर या प्रश्नपत्रिकेतले सुद्धा बरेचसे प्रश्न या येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे उद्या परवाचा जो आपला तुमचा राज्यशास्त्राचा पेपर असेल, त्या पेपरमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका जरा नीट समजून घ्या. आपण प्रश्नपत्रिका समजून घेऊ आणि आणखी एक लेक्चर मी घेणार आहे. त्या लेक्चरमध्ये या प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांवरती आपण चर्चा करणार आहोत आणि बरीचशी लेक्चर जे आहे ते राज्यशास्त्रावरती असणार आहे. तर जाऊयात पटकन पुढे मित्रांनो. बघा, हा जो पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय राज्यशास्त्राचा पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये तुम्हाला उपप्रश्न असतात बरेचसे. पहिला जो प्रश्न आहे तो एकूण 20 मार्काला असतो तसं बघायला गेलं तर. लक्षात घ्या. पहिला प्रश्न किती मार्काचा? 20 मार्काचा. त्याच्यामध्ये कधी-कधी 4 कधी-कधी 5 प्रश्न आपल्याला असतात. तर यातला जो पहिला प्रश्न आहे बघा, हा कंपल्सरी जो आहे ना, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा येतो. जसं की इथं 5 मार्काला हा प्रश्न आहे. बघा, माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः टिंब-टिंब स्वरूपाचे असते. इथे टिंब-टिंब पाहिजे, एक रेष पाहिजे. टिंब-टिंब स्वरूपाचे असते बघा. माहितीच्या युगातलं जे तंत्रज्ञान आहे ते कुठल्या स्वरूपाचं असतं, तर ते आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, स्थानिक का प्रादेशिक? मित्रांनो, आंतरराष्ट्रीय हे उत्तर बरोबर आहे. याचं उत्तर लिहिताना हे पूर्ण वाक्य जसं आहे तसं लिहायचं. जसं की माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय लिहून स्वरूपाच्या असते हे पुढे लिहायचं आणि उत्तराच्या खाली अंडरलाईन करायचं. फक्त आंतरराष्ट्रीय लिहायचं नाही. भारतात महिलांच्या समस्याकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन टिंब-टिंब हा असतो. बाबा, कल्याणकारी असतो, विकासात्मक असतो, सक्षमीकरण असतो का शैक्षणिक असतो? तर याचं उत्तर कल्याणकारी आहे. 1 मार्क तुम्हाला मिळून जातील. ओके. पुढचं. पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद टिंब-टिंब साली घेण्यात आली. मार्च 2024 ला आलेला प्रश्न आहे आणि ऑलरेडी जुलैला पण सुद्धा हा प्रश्न आला होता. ऑलरेडी जुलै 2024 ला सुद्धा हा प्रश्न आला होता. 2 वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला हा एक प्रश्न येऊन गेलेला आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर ती जी आहे एकात्मता परिषद ती 1961 ला घेण्यात आली. हे उत्तर बरोबर आहे. माहितीचा अधिकार हा टिंब-टिंब एक महत्वाचा पैलू आहे. कशाचा? सुशासनाचा, लोकशाहीचा, विकेंद्रीकरणाचा का विकासाचा? तर या ठिकाणी सुशासनाचा एक महत्वाचा पैलू आहे. कारण शासनाची गोपनीयता या ठिकाणी इथं आपल्याला कमी होते. पुढे 5वा मुद्दा बघा. टिंब-टिंब हे भारतीय राष्ट्रीय धोरणाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. वसाहतवाद, अलिप्ततावाद, साम्यवाद का प्रादेशिकवाद? तर याचं उत्तर आहे अलिप्ततावाद. हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. इथे 1 मार्क मिळतील. तर या पहिल्या प्रश्नात तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मित्रांनो आरामात पडू शकतात जर तुम्ही व्यवस्थित प्रयत्न केले तर. 80 मार्काचा आपला पेपर असतो. पहिल्यातला अ बघितला. पहिल्यातला ब जो आहे ना, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करा. बघा, व्लादिमीर पुतिन. अरे मित्रांनो, बऱ्याच बातम्या आताच बघतोय आपण. दक्षिण सुदानचे ते नाहीयेत, हे रशियाचे आहेत. रशिया. मग ही जोडी चुकीची आहे. इथं तुम्ही चुकीची जोडी दुरुस्त करा. व्लादिमीर पुतिन, रशिया. ओके. एवढी जोडी जोडी तुम्हाला इथं हे करावी लागणार आहे. त्याच्यानंतर इथे बघा, ब्रँडटलँड कमिशन म्हणजे शाश्वत विकास, हवामानातील बदल म्हणजे हरित वायूंचे उत्सर्जन, बरोबर आहे. नियोजन आयोग म्हणजे निर्वाचन आयोग नाही, नीती आयोग आपण त्याला म्हणतो. नीती आयोग, नीती आयोग. इथं ही जोडी चुकीची आहे. इथं नीती आयोग असलं पाहिजे. ओके. पुढे बघा, बोको हराम बांगलादेश दिले, अफगाण तालिबान अफगाणिस्तान आहे, बरोबर. ते अफगाण जे आहे ते तालिबान अफगाणिस्तान आहे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर जैश ए मोहम्मद जे आहे पाकिस्तानची संघटना आहे. मग बोको हराम जे आहे ते बांगलादेश नाही तर नायजेरिया, नायजेरिया, नायजेरिया या ठिकाणी इथं आलं पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर प्रश्न पहिल्यातला क या ठिकाणी आपण बघूयात. बघा, इथे तुम्हाला योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे. कॅटलोनियाला टिंब-टिंब या देशापासून स्वातंत्र्य हवे आहे. आता कॅटलोनियाला कुठल्या देशापासून स्वातंत्र्य हवे आहे? तर कॅटलोनियाला स्पेन या देशापासून स्वातंत्र्य हवे. ओके. 1972 साली संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरण विषयक परिषद टिंब-टिंब येथे झाली. कुठे झाली? रिओ दी जेनेरिओला झाली, पॅरिसला झाली का स्टॉकहोमला झाली? तर स्टॉकहोम हे उत्तर बरोबर आहे. इथे 1 मार्क मिळते. जहाल डावे गट पायाभूत विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करतात. याचं कारण काय बाबा? ते शासनाच्या धोरणाला सहकार्य करतात का नाही? कारण या ठिकाणी पायाभूत विकासामध्ये जर अडथळे निर्माण करत असेल तर शासनाच्या विकासाला या ठिकाणी शासनाच्या विकासाला सहकार्य नाही करत. विरोधी पक्ष त्यांना असे करण्यास सांगतात हे पण नाहीये. तर हा क ऑप्शन बरोबर आहे. शासनाच्या योजना या भागात कुचकामी ठरतात असा त्यांना प्रचार करायचा असतो. तर हे उत्तर बरोबर आहे. ओके. चौथा प्रश्न आहे. लोकपाल ही संकल्पना टिंब-टिंब या देशाकडून घेण्यात आली. कुठल्या देशांकडून आली? फिनलँड, स्वीडन का नॉर्वे? तर स्वीडनकडून लोकपाल ही संकल्पना घेण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे हा पहिल्यातला
क आपण बघितला. आता ड जो आहे तो 4 मार्काला दिलाय आपल्याला. ज्याच्यामध्ये दिलंय, की बाबा दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना. म्हणजे ही काही विधानं दिलेली आहेत. यांच्यासाठी एक समर्पक संकल्पना तुम्हाला सांगायची आहे. जसं की आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण. आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे, त्याला आपण काय म्हणतो बाबा? पर्यावरण म्हणतो. तर इथं लिहायचं पर्यावरण. पर्यावरण. एकदम सोपं आहे. या क्रांतीमुळे कृषी उत्पादनात वाढ होऊन भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. कुठली क्रांती होती बाबा? तर त्या क्रांतीला आपण हरित क्रांती म्हणतो. हरित क्रांती. तर इथं उत्तर आलं पाहिजे हरित क्रांती. त्याच्यानंतर लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग आहे. त्याला आपण म्हणतो सुशासन. सुशासन. आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा हा प्रश्न येऊन गेलाय. मार्च 2023 ला आला, 25 ला आला होता. प्रशासनात माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातली जी क्रांती आहे, तिला आपण म्हणतो ई प्रशासन. याला आपण ई प्रशासन म्हणतो. अशा प्रकारे इथे एका शब्दात एक शब्द तुम्हाला इथे लिहायचा आहे, फक्त संकल्पना लिहायची समर्पक. एकदम सोपा प्रश्न आहे. आता गटात न बसणारा शब्द. बांगलादेश, भूतान, श्रीलंका, पोलंड. तर याच्यामध्ये पोलंड हा गटात न बसणार आहे. हे बांगलादेश, भूतान, श्रीलंका हे सगळे जण जे आहेत ते आपल्या भारताच्या जवळचे देश आहेत आणि त्याचबरोबर हे भारतीय उपखंडामध्ये येणारे देश आहेत, सार्कमध्ये येणारे देश आहेत. पुढचा मुद्दा बघा. कॉपीराइट, टेलिफोन, ट्रेडमार्क, पेटंट. त्याच्यामध्ये टेलिफोन हा शब्द बाजूला होईल. 2023 ला आला होता प्रश्न. आर्थिक समता, शोषण, तस्करी, निरक्षरता. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथं तस्करी हा शब्द वेगळा पडेल. आर्थिक समता, शोषण, निरक्षरता हे एका याच्यामध्ये येतील आणि तस्करी हा वेगळा आहे. पारदर्शकता, भ्रष्टाचार, उत्तरदायित्व, प्रतिसादात्मक. तर याच्यामधून आपल्याला भ्रष्टाचार हा वेगळा घटक आहे. तर इथं वेगळा घटक ओळखायला तुम्हाला मार्क आहेत. 4 मार्क तुम्हाला या ठिकाणी इथं आरामात मिळू शकतात. आता इथं संकल्पना चित्र पूर्ण करायचंय. दुसऱ्यातला अ प्रश्न. संकल्पना चित्राला तुम्हाला 4 मार्क आहेत. एकदम सोपं आहे. म्हणजे ब्रिक्सचे सदस्य कुठले? आता ब्रिक्स बघा स्पेलिंग BRICS. तर इथं बी जर तुम्ही पकडला तर बी ब्राझील घ्या. बी फॉर ब्राझील. ओके. एका देशाचं नाव. आर फॉर रशिया. झालं. आर फॉर रशिया घेतलं. आय फॉर इंडिया म्हणजे भारत. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे सी फॉर चीन घेऊन टाका. बस 3 लिहिलं, विषय संपला. अशा प्रकारे मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकताय. पुढे दुसऱ्यातला ब. नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. एकदम सोपा प्रश्न आहे. 5 मार्क हातातले आहेत. बघा 2 महासागरांची नावे. हिंदी महासागर आणि इथे एक पॅसिफिक महासागर आहे. तो दिसत नाही पण पॅसिफिक महासागर येते बघा. पॅसिफिक नाव थोडंसं राहिलं. पॅसिफिक महासागर. हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर दिसतोय. भारताच्या शेजारील 3 राष्ट्रांची नावं. बघा या ठिकाणी एक बांगलादेश लिहू शकता, नेपाळ लिहू शकता, भूतान लिहू शकता, पाकिस्तान लिहू शकता. झालं. एवढे लिहून टाका, डोक्याला ताप नाही. म्यानमार पण तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. तर इथं एवढ्या यापैकी कुठल्याही 3 देशांची नावं लिहून टाका, विषय संपला. 3 मार्क मिळाले. एकदम सोपा प्रश्न आहे. बघा पुढची विधानं चुकी बरोबर ते सहकारण लिहायचंय. तर बघा आता इथे मी काही जास्त तुम्हाला उत्तर सांगत बसणार नाहीये. याच्यावरती पुढची आपली एक व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये डिटेलमध्ये मी प्रश्नांची उत्तरं तिथं सांगायचा प्रयत्न करणार आहे. डिटेलमध्ये आपण प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. सध्या मी तुम्हाला चूक आहे हे विधान की बरोबर आहे हे सांगतो. बघा पहिलं मास्त्रिक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. तर हे विधान मित्रांनो चूक आहे. कारण युरोपियन युनियन स्थापन करण्यासाठी मास्त्रिक्त करार करण्यात आला होता. सक्षमीकरणामुळे दुर्बल घटकांचा विकास होतो. हे बरोबर आहे. बरोबर. कारण सक्षमीकरण केल्यामुळे दुर्बल घटकांचा विकास होतो. ओके. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. हे सुद्धा बरोबर आहे. ग्राहकांच्या हितांचे संरक्षण ग्राहक न्यायालय करतं. तर मित्रांनो ग्राहक न्यायालय करतं हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न. LTTE ही बांगलादेशातील तामिळ लोकांच्या हक्कासाठी लढत होती. तर या ठिकाणी हे चूक आहे. कारण ही श्रीलंकेतल्या, बांगलादेश नाही तर श्रीलंकेतल्या. ओके. 6वा प्रश्न. राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती महिलांच्या तक्रारी निवारणासाठी करण्यात आली आहे. आतापर्यंत 4 वेळा बोर्डाचा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर हे उत्तर सुद्धा तुमचं बरोबर आहे. तिसऱ्या प्रकरणातला प्रश्न आहे. सागरमाला या योजनेत रस्त्याचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. तर हे उदाहरण चूक आहे. कारण याच्यामध्ये बंदरातील सागरावरूनच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बंदर, सागर म्हणजे बंदर. ओके. तर इथं बंदरातील विकासाची योजना होती. ठीक आहे. तर इथे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची. 10 म्हणजे या ठिकाणी 10 मार्काला हा प्रश्न आहे. 7 पैकी फक्त 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे लिहायची आहेत. तर यापैकी काही प्रश्न आपल्याला यावर्षी सुद्धा येऊ शकतात. पुढचा बघा प्रश्न. याच्यातले बरेच प्रश्न रिपीट झाले. सगळेच प्रश्न आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षेला रिपीट झालेत. म्हणजे सहसंबंध स्पष्ट करा मध्ये. जागतिकीकरण आणि संस्कृती, गरिबी आणि विकास, राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता,
सुशासन आणि ई प्रशासन, भारत आणि अलिप्ततावाद. तर या ठिकाणी हे सगळे प्रश्न व्यवस्थित करा, कारण तुम्हाला इथं 3च प्रश्न लिहायचे असतात 5 पैकी. एका प्रश्नाला 3 मार्क, 3 प्रश्नाचे 3 गुणिले 3 9 मार्क झाले. यापैकी बरेचसे प्रश्न आपल्याला यावर्षी येऊ शकतात. त्याच्यामुळे या प्रश्नाकडे विशेष लक्ष द्या. 5वा जो प्रश्न आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला 25 ते 30 शब्दामध्ये तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. 25 ते 30 शब्दामध्ये. एकूण तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत 5 पैकी. एक प्रश्न 4 मार्काला आहे. 3 गुणिले 4 बरोबर 12. बघा, हिंदी महासागरात भारताची भूमिका काय आहे ती आपल्याला स्पष्ट करायची आहे. भारतातील प्रशासकीय सुधारणांबाबत तुमचं मत नोंदवायचं आहे. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे यावर तुमचं मत नोंदवायचं आहे. शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज यावर तुमचं मत नोंदवायचं आहे. पर्यावरण संरक्षणाची गरज यावर मत लिहायचं आहे. आणि जागतिकीकरणामुळे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात झालेले बदल हे आपल्याला स्पष्ट करायचे. ठीक आहे. तर यापैकी तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरं 80 ते 100 शब्दात लिहा 2. 5 मार्काला एक प्रश्न असतो. भारतातील महिलांची स्थिती ऑलरेडी एकदा येऊन गेलाय. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा, एकदा येऊन गेलाय. विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील कोणत्याही 5 विविध संस्था किंवा आयोग स्पष्ट करायचे. त्याच्यानंतर भारत-चीन संबंधावर थोडक्यात चर्चा करायची. 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची. एकाला 5 मार्क, दोघांचे झाले 10 मार्क. ठीक आहे. आणि 7वा आणि शेवटचा प्रश्न जो 10 मार्काला आहे, 2 पैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे. इथं प्रश्न होता, शीतयुद्धोत्तर काळातील पुढील प्रादेशिक संघटना स्पष्ट करा, ज्याच्यामध्ये SCO आहे, शांघाय सहकार्य संघटना, सार्क आहे ज्याच्यामध्ये भारत सुद्धा आहे, बिस्मेटेक आहे, ब्रिक्स आहे, G20 आहे. ओके. त्याचबरोबर जागतिकीकरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सर्वसामान्य माणसावर झालेले परिणाम. त्याच्यामध्ये जागतिकीकरणाचा अर्थ लिहायचा आहे, बहुराष्ट्रीय कंपनीचा अर्थ, श्रमिक बाजारावरील झालेले परिणाम, लहान उद्योगावर झालेले परिणाम आणि शेती क्षेत्रावर झालेले परिणाम. 5 मुद्दे आहेत. प्रत्येक मुद्द्याला 2 मार्क असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपण समजून घेतली. जी पत्रिका आपली होती जुलै 2024 ची. ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. या प्रश्नपत्रिकेसोबत इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून. ठीक आहे. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.